नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र अभिजित. चला आजच्या दिवसाची सुरुवात करूयात योगाने. आता वाजले 7:30 आणि 8 ते 9 माझा योगाचा क्लास असतो ऑनलाईन, तो करूयात. काल जे पेंडिंग काम राहिलेलं आहे क्लिनिंगचं, ते आज मला करायचं आहे पूर्ण. बरं, आज तुम्हाला योगानंतर मी दाखवेल की माझा प्रोटीन शेक कसा बनवतो, जो मी ब्रेकफास्टमध्ये घेतो. त्यामध्ये मी काय काय टाकतो, काय क्वांटिटीमध्ये टाकतो आणि कसं हे करतो, मी तयार ते कसं करतो ते दाखवतो मी तुम्हाला. चला तर योगा करूयात आणि मग नंतर तयार करूयात प्रोटीन शेक. प्रोटीन शेकसाठी मी पहिल्यांदा त्यामध्ये हे ओट्स टाकतो, एक बनाना, काल रात्री भिजवून ठेवलेलं बदाम आहेत आणि मनुके, खजूर आणि प्रोटीन पावडर. यामध्ये एक अर्धा कप मी पाणी टाकतो, अर्धा कप मी दूध टाकतो आणि याला मी फिरवून घेतो. तर असा माझा प्रोटीन शेक बनतो. आता योगा तर झालेला आहे माझा. चला आता ब्रेकफास्ट करूयात आणि दिवसाची सुरुवात करूयात. ब्रेकफास्टमध्ये हा तयार झाला माझा प्रोटीन शेक. आज योगामध्ये आम्ही केली योग निद्रा, सर्वात आवडते माझा योगाचा प्रकार. त्यामुळे एकदम माइंड आणि बॉडी एकदम रिलॅक्स झाली. चला आजची दिवसाची सुरुवात तर एकदम मस्त झाली, शांत झाली आहे. आता ब्रेकफास्ट करतो आणि दिवसाला काय काय कामं आहेत ते बघू. चला आता आपण चाललोय रविवारपेठमध्ये. आज करूयात गणपतीच्या सजावटीची खरेदी. रविवारपेठ हे होलसेल मार्केट आहे पुण्यातलं. बघूया तिथं काय काय व्हरायटी आहेत ते. हे माझी जिम आहे, ग्रॅव्हिटी. काका हलवाईच्या वरती जी आहे ग्रॅव्हिटी, इथं मी येतो जिमला. गणपतीमुळे पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे, बघताय मागे. खूप ट्रॅफिक आहे खूप. त्यामुळे मी 2 व्हीलर काढली. पण तरी पण रविवार पेठमध्ये 2 व्हीलर लावायला जागा पण मिळणार का नाही काय माहिती. पुण्यातली नानापेठ आहे ही, की जिथं 2 व्हीलरचे सगळे स्पेअर पार्ट, गाड्यांचे सगळे स्पेअर पार्ट इथे मिळतात नानापेठमध्ये. चाचा हलवाई. हे आलो आपण रविवार पेठमध्ये. गणपतीमुळे पूर्ण रविवार पेठ गजबजली आहे. आता तर गर्दी कमी आहे, पण अजून ना 1-2 दिवसांतर गर्दी वाढणार आहे भरपूर. आता तर हा सुट्टीचा दिवस नाहीये, त्यामुळे गर्दी लिमिट मध्ये. आता बघूयात आपण काय काय मिळतं. सगळीकडे गर्दीच गर्दी. रेडीमेड मग खरे मार्केटमध्ये पूर्ण गर्दी झाली आता. हे बघ, ते वरती पण बघ भारी आहे, त्यांनी बनवलंय ना. हा राऊंड सर्कल आहे, ह्याच्यावर आपल्याला डेकोरेशन करता येईल. या आतमध्ये केलेत डेकोरेशन, बॅक साईडला पण डेकोरेशन केलेलं आहे ना, असं करता येईल. तिथे चौरंग आहेत. इथे एक मस्त मंदिर आहे ना रविवारपेठ मध्ये, हे भारी आहे. चलो आतमध्ये बघूयात. मंदिर पण 3400.
रेडी. छोटी छोटी मंदिर आहेत तिथे. एका दुकानामध्ये मी रविवारपेठ मधल्या खूप व्हरायटी इथे आणि सगळं रविवारपेठ इथेच भरलेलं आहे. तर तुम्हाला येऊन इथंच चॉईस करावं लागेल. असं कुठलं पर्टिक्युलर दुकान नाही आहे की जिथं तुम्हाला चांगलं मिळतं इथं वाईट मिळतं असं काय नाही आहे. इथं या, इथं रोड साईड पण चांगली दुकानं आहेत आणि दुकानांमध्ये पण कमी किमतीमध्ये मिळतात सगळे मटेरियल. सगळं मार्केटमध्ये पूर्ण गर्दी आहे. उद्यापासून तर पूर्ण हे मार्केट फुल होणार. ते चालायची पण अवघड होणार आहे. चला निघूयात आता घरी. शॉपिंग तर झाली आहे सगळी. मार्केटमध्ये खूप गर्दी होती. तुम्हाला जर काही यायचं झालं तर शनिवार रविवार उद्या आहे, गर्दी भरपूर असणार आहे. तर त्या पद्धतीने या, तयारीत या तुम्ही. चला माझी तर झाली खरेदी, मी निघालो होता घरी. चला मित्रांनो, आत्ता जस्ट आलो मी शॉपिंग करून घरी. रविवारपेठमध्ये आत्ता प्रचंड गर्दी आहे आणि उद्या तर शनिवार आणि रविवार आहे. तर जर का तुम्ही रविवारपेठेत जात असाल तर मनाची तयारी करून जावा. भयानक गर्दी असणार आहे. बरं, पुण्यामध्ये तुम्हाला रविवारपेठेमध्येच होलसेलमध्ये सामान मिळणार आणि प्रत्येक गोष्ट तिथं तयार आहे. गणपतीच्या सजावटीला जे काय पाहिजे ते रविवारपेठमध्ये आहे. फक्त गर्दी पण आहे, तर तेवढं तुम्ही मॅनेज करा. ओके. तर चला, आज पुन्हा एकदा माझी जिमला सुट्टी झालेली. आता 7 वाजता माझा डिनर पण झालाय. तर आपण भेटूयात उद्या. जय महाराष्ट्र.